नमस्कार स्वामी भक्तांनो. वटपौर्णिमा आली की आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संसाराच्या सुखासाठी वडाच्या झाडाची पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या वटवृक्षाचे आणि आपल्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे एक अतिशय अद्भुत आणि पवित्र नाते आहे. साक्षात परब्रह्माने राहण्यासाठी वटवृक्षाचीच निवड का केली? या वटपौर्णिमेला स्वामी भक्तांनी वडाची पूजा करताना कोणती एक गोष्ट मनात ठेवायला हवी? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. साधारण 1856च्या सुमारास जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रकट झाले, तेव्हा त्यांनी राहण्यासाठी कोणती राजवाडी किंवा मठाची जागा निवडली नाही. ते थेट गेले गावाबाहेर असलेल्या एका विस्तीर्ण वटवृक्षाखाली. वड हे असे झाड आहे जे कडक उन्हातही स्वतः सोसून इतरांना शीतल सावली देते. त्यांची मुळे जमिनीशी घट्ट जोडलेली असतात आणि ते शेकडे वर्ष अक्षय राहते. आपल्या स्वामींची मायाही अशीच अथांग आणि अक्षय आहे. याच वटवृक्षाच्या छायेत बसून स्वामींनी हजारो भक्तांचे दुःख हरण केले, कित्येक गरिबांचे संसार पुन्हा उभे केले आणि निराश झालेल्या जीवांना जीवन जगण्याचे बळ दिले. आज अक्कलकोटमध्ये उभा असलेला हा वटवृक्ष केवळ एक झाड नाही, तर तो स्वामींच्या अगम्य लीलांचा आणि चमत्कारांचा जिवंत साक्षीदार आहे. म्हणून या वटपौर्णिमेला जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करता, तेव्हा मनाला एक अतिशय सुंदर भाव ठेवा. जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाला संरक्षणाचे सूत गुंडाळाल, तेव्हा मनात प्रार्थना करा, हे स्वामीराया, जशी या वटवृक्षाची सावली अथांग आहे, तसे तुमचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन माझ्या संपूर्ण कुटुंबावर आणि माझ्या संसारावर अखंड राहू दे. पूजेच्या वेळी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. जर शक्य असेल तर पूजेनंतर घरी येऊन स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला वडाचे एक पान भक्तिभावाने अर्पण करा. वडाचे झाड आपल्या कुटुंबाला स्थैर्य आणि दीर्घायुष्य देवो आणि स्वामींची मायेची सावली तुमच्या पाठीशी कायम राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीमंत योगी महाराज श्री जय श्री स्वामी समर्थ.